हाय गाईज, आज आपण परत एकदा 50 क्वेश्चन्सचा जो पेपर आहे तो घेत आहोत. ठीक आहे, तर याचा जो क्वेश्चनचा PDF आहे ना तो मी पोस्ट करणार आहे. तर तुम्ही जो पोस्टचा ऑप्शन आहे ना त्याच्यामध्ये जाऊन डाउनलोड करून किंवा हे ओपन करून त्याच्यामध्ये हा क्वेश्चन पेपर सॉल्व करा आणि त्याच्यानंतर मग त्याचं एक्सप्लेनेशन बघा. ठीक आहे, तर मला हे म्हणायचं आहे की हे जे क्वेश्चन्स आहेत ना, जो त्या दिवशी ICDSचा पेपर झाला होता ना त्याच्यामध्ये जे टॉपिक विचारले होते त्याच्यावर मी हा क्वेश्चन पेपर बनवलेला आहे. तर याच्यामध्ये मी फक्त ICDSचे कायदे म्हणजे ICDSचे सर्व कायदे कवर केलेले आहेत आणि सोबतच हिस्ट्रीवरचे क्वेश्चन्स, ज्या टाईपचे क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत ते क्वेश्चन्स, म्हणजे जे आधी पण विचारले गेले आहे TCSमध्ये ते क्वेश्चन्स, आणि जिओग्राफीमधले ज्या टॉपिकवर विचारले गेलेले आहे आधी क्वेश्चन्स ते सर्व याच्यामध्ये कवर केलेले आहेत. ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन पेपर आहे तो 50 क्वेश्चन्सचा आहे. तर तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे 45 मिनटामध्ये. ठीक आहे, 45 मिनटाचा टाईमर लावा तुम्ही आणि हा क्वेश्चन पेपर सॉल्व करा आणि त्याच्यानंतर मग त्याचं एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे ते बघा. ठीक आहे, याचा बेनिफिट तुम्हाला नक्की होईल. ओके, तुम्ही वाटल्यास हा क्वेश्चन पेपर झाल्यानंतर तुम्ही बघाल की या टाईपचे क्वेश्चन विचारले होते का नाही. ठीक आहे, फॉर युअर कन्फर्मेशन. चला मग आता आपण स्टार्ट करू. 50 प्रश्न आहेत. ठीक आहे, पहिला प्रश्न, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना कधी सुरू झाली? तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना कधी सुरू झालेली आहे? ही 1 जानेवारी 2017 रोजी स्टार्ट करण्यात आलेली आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय होतं की जे आधी जे इंदिरा गांधी योजना होती ना, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. ठीक आहे, त्याच्या 2010ची ती याच्यामध्ये ॲड करण्यात आली. ठीक आहे, आणि ही योजना का बरं इम्पॉर्टंट आहे आपल्याला माहिती आहे का? म्हणजे ह्या योजनेची डेट का बरं इम्पॉर्टंट आहे? कारण की ही जी योजना आहे ना त्याची जी अंमलबजावणी आहे ना, याची जी अंमलबजावणी आहे, ठीक आहे, ते ICDS मार्फत होते. म्हणून ही योजनेची डेट लक्षात ठेवणं आणि ही योजना कधी सुरू झाली आहे हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर याच्यामध्ये काय होतं ना, याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जे माता आहेत त्यांना 5,000 रुपये दिले जातात, म्हणजे टप्प्याटप्प्यामध्ये, नाही का? म्हणजे पहिला हप्ता राहतो तेव्हा 1K म्हणजे 1,000, जेव्हा दुसरा हप्ता असतो तेव्हा 2,000 आणि जेव्हा तिसरा हप्ता असतो तेव्हा 2,000. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांना एक रक्कम दिली जाते. ठीक आहे, तर त्याची डेट लक्षात ठेवायची आपल्याला 1 जानेवारी 2017. ओके, नेक्स्ट, पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली? ठीक आहे, आता हे तर तुम्हाला पाठ झालं असेल. ठीक आहे, पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली? 2017-18 पासून पोषण अभियानाची सुरुवात झाली. आता याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की आता सपोज पोषण अभियानावर तर आपले 10 क्वेश्चन्स आहेत. 10 क्वेश्चन्स म्हणजे 20 मार्क्स. ओके, तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की याच्या अवतीभोवती कोणते क्वेश्चन असू शकतात. तर आता हे सुरुवात वगैरे आपल्याला विचारू शकतात किंवा मग परत ह्याचे म्हणजे आता पोषण अभियानाची सुरुवात समजा 2017-18 मध्ये झाली. ठीक आहे, त्याचा मग 2.0 2.1 कधी झालं, म्हणजे त्याचे नेक्स्ट जे टप्पे आहेत ते कधी सुरू झाले हे तुम्हाला करंटमध्ये बघून जावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट, मिशन इंद्रधनुष्य सुरुवात कधी झालेली आहे? तर मिशन इंद्रधनुष्याची सुरुवात कधी? याची सुरुवात सर्वांना माहिती आहे. याची सुरुवात 25 डिसेंबर 2014 झाली आहे. ठीक आहे, मिशन इंद्रधनुष्याची सुरुवात कधी झालेली आहे? 25 डिसेंबर 2014 रोजी. तर याच्यामध्ये काय आहे, याच्यावर अजून दुसरा प्रश्न कोणता म्हणजे ते काढू शकतात. तर याच्यामध्ये काय होतं, तर याच्यामध्ये जे नाही का जे रोग होते त्याच्यावरचे ज्या लसी होत्या ना, तर असे किती रोग होते ते? तर असे 7 रोग होते ज्याच्यावरच्या लसी या मिशन इंद्रधनुष्य जो अभियान आहे त्याच्यामध्ये देण्यात येत होता. ठीक आहे, ते कधी सुरू झालं? 25 डिसेंबर 2014. ओके, तर त्याच्यामध्ये डिप्थेरिया, पर्टुसिस, टिटॅनस, ट्युबरक्लोसिस, पोलिओ, हेपॅटायटिस B आणि मिझल्स. ठीक आहे, असे 7 रोग आहेत. ओके, इथं शिवाजी महाराजांच्या जयंतीचा प्रोग्राम आहे त्याच्यामुळे थोडाफार आवाज येणार तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट, लैंगिक हिंसाचार बालकांचे संरक्षण कायदा 2012 कधी अंमलात आला? काय म्हणता येतं? लैंगिक हिंसाचार बालकांचे संरक्षण कायदा 2012 कधी अंमलात आला? तर हा पॉक्सो जो ॲक्ट आहे, ठीक आहे, हा
14 नोव्हेंबर 2012 रोजी अंमलात आला. ठीक आहे. नेक्स्ट, ICDS योजनेची प्रशासकीय संरचनेत जिल्हा स्तरावर प्रमुख कोण असते. ठीक आहे. ICDS जी योजना असते त्याच्यामध्ये जे प्रशासकीय संरचना दिलेली आहे एक, ठीक आहे, की या सर्वात वरच्या लेवलवर कोण असतात, त्याच्यानंतर सेकंड लेवलवर कोण असतात, थर्ड लेवलवर कोण असतात, ग्रामीण लेवलवर कोण असतात, ठीक आहे, तालुका लेवलवर कोण असतात, अशी त्यांची संरचना आहे. ठीक आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे की त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावर प्रमुख कोण असतात. ठीक आहे. तर जिल्हा स्तरावर प्रमुख कोण असते. ऑप्शन क्रमांक 2, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा स्तरावर प्रमुख असतात. आता ह्याच्यावरचे सर्व क्वेश्चन्स आहेत आणि ह्याच्यानंतर मग मी ह्याचा चार्ट तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, ICDS योजनेची प्रशासकीय संरचनेत तालुका स्तरावर प्रमुख कोण असते. तर तालुका आपण बघितलं, जिल्हा स्तरावर कोण असते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. तर मग आता आपल्याला तालुका स्तरावर बघायचं आहे. तर तालुका स्तरावर कोण असते. बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजे CDPO. ठीक आहे. हे तालुका स्तरावर असतात. ठीक आहे. नेक्स्ट, ह्याच्यावर क्वेश्चन्स त्या दिवशी विचारलेला आहे 14 तारखेला. ठीक आहे. म्हणून मी ह्याच्यावरचे क्वेश्चन घेतलेले आहे जेणेकरून तुमचं हे सर्व रिवाईज झालं पाहिजे. नेक्स्ट, ICDS योजनेची प्रशासकीय संरचनेत बीट स्तरावर प्रमुख कोण असते. तर बीट स्तरावर जे प्रमुख असते, ज्याची तुम्ही आता एक्झाम देणार आहे. ठीक आहे. कोण. पर्यवेक्षिका. ओके. नेक्स्ट, मिनी अंगणवाडीसाठी लोकसंख्येची निकष काय आहे. तर मिनी अंगणवाडीसाठी लोकसंख्येची निकष काय आहे हा पण क्वेश्चन पेपरमध्ये त्या दिवशी 14 तारखेला विचारलेला होता. ठीक आहे. 14 फेब्रुवारीला. तर मिनी अंगणवाडीसाठी निकष काय आहे, किती लोकसंख्या पाहिजे, हे लोकसंख्या आहेत. ठीक आहे. 400 ते 600. तर ते आहे 150 ते 400. ऑप्शन क्रमांक 3. एक सेकंड, मी या क्वेश्चनच्या आधी तुम्हाला ते काय जे अंगणवाडी योजनेच्या प्रशासकीय संरचना आहे ते सांगते. ठीक आहे. हे बघा, तर जो जिल्हा लेवलवर राहते, जो डिस्ट्रिक्ट लेवलवर राहते ना, ह्याची संरचना कशी असते. सर्वात वरती कोण असते. डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, एक सेकंड, जिल्हा स्तर सर्वात वरती. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोणता स्तर येते. तालुका स्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोणता येते. तालुक्यानंतर बीट स्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय ते गाव स्तर. ठीक आहे. तर आपण जिल्ह्याच्या याच्यामध्ये कोण बघितलं होतं. जिल्ह्यामध्ये कोण असते. प्रमुख कोण असते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा स्तरावर असतात. ठीक आहे. तालुका स्तरावर कोण असते. CDPO. बीट स्तरावर कोण असते. ही पर्यवेक्षिका. ठीक आहे. आणि गाव स्तरावर कोण असते. अंगणवाडी सेविका. कोण असते. अंगणवाडी सेविका. ओके. आणि त्याच्या पण खाली अंगणवाडी सेविका, अजून परत गाव स्तरावर आहे ना अंगणवाडी मदतनीस सुद्धा असते. ठीक आहे. तर हे आहे तो चार्ट. ठीक आहे. जिल्हा स्तरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तालुका स्तरावर CDPO, बीट स्तरावर पर्यवेक्षिका आणि जे गाव स्तर आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका. ओके. नेक्स्ट, आता हे जे अंगणवाडीचं जे हे आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते मी. ओके. हा जो प्रश्न होता ना, हा क्वेश्चन त्या दिवशी विचारला आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरचे क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात म्हणून मी हे घेत आहे. ठीक आहे. आता बघा, मिनी अंगणवाडीसाठी लोकसंख्येचा निकष काय आहे. 150 ते 400. ठीक आहे. मग आता हे सर्वात मिनी अंगणवाडी झाली. ठीक आहे. आता 401 ते 800 जर इतके लोकसंख्या असलं तर कोणतं आहे. एक अंगणवाडी असते. काय. एक अंगणवाडी. ठीक आहे. 801 ते 1600 डबल होत जाते ते संख्या. ठीक आहे. 1600 एवढी जर लोकसंख्या असेल तर 2 अंगणवाड्या. ओके. आणि 1601 ते 2400 एवढी लोकसंख्या असेल तर किती. 3 अंगणवाड्या. आणि समोर अजून काय 2401 ते 3200 इतकी जर लोकसंख्या असेल तर 4 अंगणवाड्या. ठीक आहे. असं यांचं हे आहे. काय सांगितलं मी.
सर्वात कमी मिनी अंगणवाडी म्हणजे 150 ते 400 लोकसंख्या. त्याच्यानंतर मग 401 पासून तर 800 किती एक अंगणवाडी, 800 पासून तर 1600 किती 2, आणि 1600 पासून 2400 3, आणि 2400 पासून 3200 4 अंगणवाडी. ठीक आहे. नेक्स्ट, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 कोणत्या तरतुदीत कौटुंबिक हिंसाचार याची व्याख्या केलेली आहे? तर त्याच्यामध्ये आर्टिकल 3 जे आहे त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार या शब्दाची व्याख्या त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, आर्टिकल 3 मध्ये. नेक्स्ट, या कायद्यावर मी आधी पण खूप सारे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. ठीक आहे, हे फक्त आता या ह्या टेस्टमध्ये तुम्हाला हे सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम रिकामी जागा रोजी अंमलात आले. ठीक आहे, तर कोणत्या दिवशी? 26 ऑक्टोबर 2006 रोजी. ठीक आहे, अंमलात आला हा कौटुंबिक हिंसाचार कायदा. ठीक आहे. नेक्स्ट, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी कायद्यात एकूण किती प्रकरणं आणि किती कलम आहेत? आता ते तुम्हाला काय विचारतायत की जो कायदा आहे. ठीक आहे, एक तर त्याच्या डिटेलमध्ये जातात किंवा मग त्या कायद्यामध्ये जे प्रकरणं राहतात ना, चॅप्टर राहतात ना, चॅप्टर. ठीक आहे, चॅप्टर म्हणजे प्रकरणं, ते किती आहेत आणि एकूण म्हणजे टोटल त्याच्यामध्ये किती आर्टिकल्स आहेत. ठीक आहे, ते विचारतात. तर हा जो कायदा आहे ना, आरटीईच आहे ना हा, तर याच्यामध्ये एकूण किती प्रकरणं आहेत? तर याच्यामध्ये एकूण 7 प्रकरणं आणि 29 आर्टिकल्स आहेत. सॉरी, 29 नाही, 39 म्हणजे 39 आर्टिकल्स आहेत. ठीक आहे, कलमे. नेक्स्ट, राईट टू एज्युकेशन ॲक्ट अंमलबजावणी कधी झाली? ठीक आहे, राईट टू एज्युकेशन ॲक्टची अंमलबजावणी कधी झालेली आहे? तर हे 1 एप्रिल 2010 रोजी राईट टू एज्युकेशन ॲक्टची अंमलबजावणी झालेली आहे. जो पॉक्सो आहे ना, पॉक्सो जो ॲक्ट आहे ना, त्याचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे. तर याचा फुल फॉर्म काय आहे? याचा फुल फॉर्म आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. ओके, ऑप्शन क्रमांक 3, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती योजना 2 ऑक्टोबर 1975 रोजी सुरू करण्यात आली? तर 2 ऑक्टोबर 1975 रोजी कोणती योजना सुरू करण्यात आली? एकात्मिक बाल विकास योजना, म्हणजे आपली ICDS. ओके. नेक्स्ट, एकात्मिक बाल विकास योजनेचा खालीलपैकी कोणाला लाभ मिळतो? ठीक आहे, तर याच्यामध्ये कोणाला लाभ मिळतो? 6 वर्षाहून कमी वयाची मुले यांना मिळतो, गर्भवती महिला म्हणजे स्तनदा माता वगैरे त्यांना पण मिळतो, किशोरी यांना पण मिळतो, आणि 15 ते 45 वर्षाची अन्य महिला यांना सुद्धा मिळतो. ठीक आहे, म्हणजे 0 to 6 ची जे राहते ते बालके, ओके, यांना भेटतो, आणि ज्या 15 to 45 एजेसच्या ज्या महिला आहेत त्यांना भेटतो. ठीक आहे, ऑल ऑफ द अबव. याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. ओके. नेक्स्ट, अंगणवाडी योजनेच्या प्रशासकीय संरचनेत खालीलपैकी कोणती पदे समाविष्ट आहेत? आता मी मगाशी ह्याच्यावर घेतला होता. ठीक आहे, तर याच्यामध्ये CDPO आहे. ठीक आहे, आपण बघितलं सर्वात, पर्यवेक्षिका पण आहे, आणि अंगणवाडी कार्यकर्ती सुद्धा आहे. बाल आरोग्य अधिकारी हे होतं का जेव्हा मी त्याची संरचना सांगितली? मी मगाशी संरचना समजावून सांगितली ना त्याची. ठीक आहे, आपण CDPO, पर्यवेक्षिका, सेविका हे सगळं बघितलं. बाल आरोग्य अधिकारी होते का? नव्हते. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे, बाकी ABC बरोबर आहे. तर उत्तर क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. पहिली जागतिक महिला परिषद कुठे आणि केव्हा झाली? तर पहिली जागतिक महिला परिषद कुठे झालेली आहे? मेक्सिकोमध्ये झाली आहे 1975 मध्ये. हे मी तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ते सांगितलं होतं. ठीक आहे, फर्स्ट, आता बघा, फर्स्ट कुठे झाली? मेक्सिको. ठीक आहे, तर मेक्सिकोमध्ये झाली. मग याच्यातला एंडिंगचा शब्द काय? को. तर मग सेकंड कधी कुठे झाली असेल? सेकंड कुठे झाली? को लक्षात ठेवायचा, एंडिंगचा शब्द कोपेनहेगन. ठीक आहे, आता याच्यामधला लास्ट शब्द काय? न. मग थर्ड कशी राहणार? नैरोबी.
आता याच्यातला एंडिंगचा शब्द काय, बी, मग फोर्थ काय राहणार, बीजिंग. ठीक आहे, असे हे 4 परिच्छेद तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट, मातृत्व लाभ कायदा रिकामी जागा या वर्षी तयार करण्यात आला. तर हा 1961 मध्ये तयार करण्यात आला. ठीक आहे, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961. ओके. नेक्स्ट, प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994 हा सन 2003 मध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर प्रतिबंध आणण्यासाठी सुधारला गेला. तर हा गर्भलिंग चिकित्सा या गोष्टीवर प्रतिबंध आणण्यासाठी सुधारला गेला. कुठला, गर्भलिंग चिकित्सा. ओके. नेक्स्ट, कोणता भारतीय कायदा काम करणाऱ्या महिलांना पगारी रजेची आणि मातृत्वाचा फायद्याची हमी देतो. म्हणजे हा कोणता ॲक्ट आहे, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट. ओके. तर हा कधीचा आहे, याच्या आधी बघितला आपण, कधीचा आहे हा, मातृत्व लाभ कायदा 1961चा. ठीक आहे. नेक्स्ट, स्त्रियांचे मानवी हक्क अबाधित राखण्यासाठी भारतीय घटनेनुसार केलेले विशेष कायदे व त्याच्या अंमलबजावणी वर्ष पुढे दिलेले आहेत. तर त्याचे योग्य जोडा आपल्याला लावायचे आहेत. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला जास्त काय इम्पॉर्टंट आहे माहिती आहे का, कारण की ह्या एका क्वेश्चनमध्ये जवळपास तुमचे 4 क्वेश्चन्स म्हणजे काय समजावून होतात. ठीक आहे, म्हणजे ह्या 4 जे कायदे आहेत ना त्यांचे तुम्हाला इयर्स पाठ होणार आहे या एका क्वेश्चनमुळे. त्याच्यामुळे मी हे जे मॅच दी पेअर आहेत असे क्वेश्चन्स घेतले आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आन्सर काय आहे, जो आता आपण बघू. ठीक आहे, जो वारसा हक्क अधिनियम कधीचा आहे माहिती आहे का तुम्हाला. हा 1990चा आहे. कधी, सॉरी 1890चा आहे. कधीचा आहे, 1890चा आहे वारसा हक्क अधिनियम. समान वेतन कायदा जे आहे ना ते 1976चा आहे, म्हणजे 1976चा आहे. हुंडा प्रतिबंध कायदा हा सर्वांनाच माहिती आहे, 1961चा आहे. ठीक आहे. अश्लील बिभत्स प्रदर्शन बंदी कायदा हा 1986चा आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट, माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेची अंमलबजावणी ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रिकामी जागा आहे त्यांच्यासाठी आहे. तर त्याचे वार्षिक उत्पन्न किती पाहिजे, वार्षिक उत्पन्नाची लिमिटेशन्स आहेत ते आहे 7.50 लाख. ठीक आहे. नेक्स्ट, आता ना याच्यामध्ये काही म्हणजे योजना दिलेल्या आहेत, त्या योजना कुठल्या स्टेटच्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. आता बघा, लाडली लक्ष्मी योजना. ओके, हे जे लाडली लक्ष्मी योजना जे आहे ना ती कुठली आहे, तर ती मध्य प्रदेशची आहे. कुठली आहे, मध्य प्रदेशची आहे. लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेशची आहे. मुख्यमंत्री लाडली योजना कुठली आहे, हे जे मुख्यमंत्री लाडली योजना आहे ना हे उत्तर प्रदेशची आहे. ठीक आहे, उत्तर प्रदेश आणि झारखंड. ओके. आता ही लाडली योजना, फक्त लाडली योजना कुठली आहे, तर ही दिल्ली आणि हरियाणाची आहे. कुठली आहे, दिल्ली आणि हरियाणाची आहे लाडली योजना. ओके. आणि किशोरी शक्ती योजना कोणाची आहे, तर ओडिशाची आहे. हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी ह्या योजना आहेत. ओके, महिलांच्या सक्षमीकरणासाठी ह्या सगळ्या योजना आहेत. ओके. नेक्स्ट, जानेवारी 2015ला सुरू झालेल्या बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचा उद्देश काय होता, तर मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे हा होता. शिक्षणाद्वारे मुलींना सक्षम करणे हे सुद्धा होता. लिंग तपासणी प्रतिबंधक आणणे हे सुद्धा होतं. आणि मुलींचा जन्म उत्तम आणि तिचे जगणे सुरक्षित करणे हे सुद्धा होतं. ऑल ऑफ द अबव याचे उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, जोड्या जुळवा. आता त्या दिवशीच्या पेपरमध्ये आहे ना, जो ICTचा पेपर झाला त्यामध्ये स्वाधार योजना विचारलेली होती. स्वाधार योजना कधीची आहे आणि कशासाठी आहे. तर आता आपण ह्या क्वेश्चनमध्ये आहे ना ते कधीची आहे आणि कशासाठी आहे
हे सर्व बघणार आहोत. ठीक आहे, चला मग आपण याच्यामध्ये बघू आता. ठीक आहे, तर स्वाधार योजना. ओके, आता मी हे सांगेल. ठीक आहे, स्वाधार योजना जी आहे ना ती 2001-2ची आहे. कधीची आहे? 2001-2ची आहे. ठीक आहे, याचा उद्देश काय होता? स्वाधार योजनेचा उद्देश काय होता? महिलांचे पुनर्वसन. काय होता? महिलांचे पुनर्वसन हे याचा उद्देश होता स्वाधार योजनेचा. ठीक आहे, म्हणजे जे अन्न वस्त्र निवारा हे लाभ त्यांना देण्यात येत होते. म्हणजे ज्या कारागृहातून बाहेर पडलेल्या महिला आहे किंवा ज्यांना त्यांचे कुटुंब स्वीकारत नाही आहे किंवा कोणती नैसर्गिक आपत्ती आलेल्या अशा ज्या महिला आहेत ना त्यांच्यासाठी ही स्वाधार योजना होती. ठीक आहे, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी. ओके, महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी 2001-2ची योजना होती स्वाधार योजना. ठीक आहे, नेक्स्ट कोणती आहे? उज्ज्वला योजना. ठीक आहे, आता उज्ज्वला योजना बघा. ही जी उज्ज्वला योजना आहे ना ही 2007ला सुरू करण्यात आली. कधी सुरू करण्यात आली आहे? 2007ला. तर याचं जे उद्दिष्ट होतं ते काय होतं की जे अनैतिक मानवी व्यापार आहे ना त्यांना प्रतिबंध घालायसाठी आहे ना ही उज्ज्वला योजना होती. जे अनैतिक मानवी व्यापार, ठीक आहे, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी उज्ज्वला योजना होती 2007ची. नेक्स्ट, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. तर ही इंदिरा गांधी मगाशी मी म्हटलं ना तुम्हाला जी मातृत्व योजना होती ना 2017ची त्याच्यामध्ये आपण इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही कधीची आहे? ही 2010ची आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आधी पैसे भेटत होते, 4,000 रुपये देत होते. जसे ते मातृत्व योजना आहे त्याच्यामध्ये आपल्याला 5,000 भेटते ना तशी याच्यामध्ये 4,000 भेटत होते. ठीक आहे, ही कधीची आहे म्हटलं? 2010ची. नेक्स्ट काय? कन्यादान योजना. आता ही कधीची राहणार? ही 2003ची आहे. कन्यादान योजना कधीची आहे? 2003ची आहे ही कन्यादान योजना. ठीक आहे, 2003-4ची आहे. याच्यामध्ये काय आहे? जे मागासवर्गातील नवदाम्पत्य आहे ना, जे मागासवर्गीयातले नवदाम्पत्य असतात ना त्यांना 10,000 रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येते. किती? 10,000 रुपयाचे. ती आहे कन्यादान योजना. ओके, तर हा जो क्वेश्चन आहे याचा ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. ओके, हा व्हिडिओ माझा याच्यासाठी मोठा होणार आहे कारण की मी याचं एक्सप्लेनेशन पण देत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला याच्या अवतीभोवतीचे जे क्वेश्चन्स येतील ते तुमचे टॅकल झाले पाहिजे म्हणून. ठीक आहे, नेक्स्ट, प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे म्हणून कठीण परिस्थितीत महिला बळीच्या पुनर्वास संस्थापक आधार पुरवण्यासाठी खालील योजनांपैकी कोणती योजना आहे? हे आपण वरती बघितली. कोणती योजना आहे? स्वाधार योजना आहे. ठीक आहे, नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून साजरा करण्यात येतो? हे 1975 पासून. 1975ला काय झाली होती आपली फर्स्ट जागतिक महिला परिषद. काय झाली होती? फर्स्ट जागतिक महिला परिषद. ओके, आणि कुठे झाली होती? मगाशी मी 4ही परिषदा तुम्हाला सांगितलं. कुठे झाली होती? हे मेक्सिकोमध्ये. कुठे झाली होती? मेक्सिकोमध्ये. ओके, नेक्स्ट, आता जे आपले क्वेश्चन्स आहेत ना ते हिस्ट्रीचे आहेत. ठीक आहे, तर हिस्ट्रीमध्ये आता तुम्हाला माहिती आहे का हिस्ट्रीमध्ये सर्वात जास्त प्रश्न कशावर विचारतात? जे समाज सुधारक राहतात ना की हा संघ कोणी स्थापन केला, हे कोणी स्थापन केलं, ही तर ह्याच्यावर क्वेश्चन असतात. ठीक आहे, तर आपण त्याच्यावरचे क्वेश्चन बघत आहोत. काही रॉकेट सायन्स नाही. आता हे तुम्ही नुसते गो थ्रू कराल ना हे जे स्थापना कोणी कशाची केली तरी तुम्हाला लक्षात राहणार. ठीक आहे, आता बघू आपण समता संघ कोणी स्थापन केले. तर समता संघ कोणी स्थापन केले? हे धोंडो केशव कर्वे यांनी समता संघ स्थापन केले. ठीक आहे, समाज सुधारकावर 2-3 प्रश्न विचारतात. ठीक आहे, भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? तर भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? हा गोपाळ कृष्ण गोखलेंनी स्थापन केलेला आहे.
स्त्री विचारवंती कोणाचे आहे? स्त्री विचारवंती कोणाचे आहे? हे सरस्वतीबाई जोशींचे आहे. नेक्स्ट, औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली? तर औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली? रानाडे यांनी केली. नेक्स्ट, यंग थिस्ट युनियन कोणी स्थापन केले? यंग थिस्ट युनियन जे आहे ना ते वीरा शिंदेनी स्थापन केले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माझे पुराण हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ठीक आहे, हे माझे पुराण जे आहे ना ते आत्मचरित्र कोणाचे आहे? आनंदीबाई कर्वेंचे आहे. ठीक आहे. बॉम्बे मिल अँड असोसिएशन कोणी स्थापन केले? बॉम्बे मिल अँड असोसिएशन नारायण लोखंडेंनी स्थापन केले. ठीक आहे. नेक्स्ट, रिकामी जागा यांनी शारदा सदनाची स्थापना केली आणि अपंग मुले आणि महिलांची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली. तर हे कोणी केलं होतं? हे पंडिता रमाबाईंनी केलं होतं. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार लक्षद्वीप साक्षरता दर किती होता? तर तो सर्वात जास्त म्हणजे 95.85% होता. ठीक आहे. नेक्स्ट, अलीगडमधील सायंटिफिक सोसायटीची स्थापना रिकामी जागा यांनी केली होती. तो कोणी केली होती? ती सर सय्यद अहमद खान यांनी केली होती अलीगडमधील सायंटिफिक सोसायटीची स्थापना. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने भूदान चळवळ सुरू केली होती? तर विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. ठीक आहे. खालीलपैकी कोणती नदी ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे? तर कोणती नदी आहे ब्रह्मपुत्रा नदीची? इथे दिबांग आहे. ठीक आहे. दिबांग नदी, दिबंग झालाय, दिबांग नदी आहे. ठीक आहे. नेक्स्ट, नदीवरती क्वेश्चन्स विचारत आहेत. आपल्याला मागच्या म्हणजे पेपरमध्ये काय विचारलं होतं ICDSच्या, जे गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर कोणती नदी आहे? ठीक आहे. दर्पण हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी चालू केले? तर दर्पण हे वृत्तपत्र कोणी चालू केले? कधी चालू केले? ते 32 मध्ये. ठीक आहे. ते कोणी चालू केले? बाळशास्त्री जांभेकरांनी. – 1951 मध्ये बापू धर्मसभा आदिवासी सेवा मंडळाची स्थापना यांनी केली. तर हे कोणी केली? राजमोहन देवीनी केली. कोणी केली? राजमोहिनी देवीनी केली. ठीक आहे. नेक्स्ट, दोन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील महिलांचा साक्षरता दर किती आहे? तर तो 65.46% आहे. खालीलपैकी कोणी भारत कृषक समाजाची स्थापना केली? कोणी केली? एक क्वेश्चन राहिला वाटतं. आय थिंक एक सेकंड. नाही, ठीक आहे. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर ते पंजाबराव देशमुखांनी केली. ठीक आहे. नेक्स्ट, 2011 नुसार कोणत्या राज्यात साक्षरता दर जास्त आहे? तर कोणत्या राज्यात? केरळमध्ये जास्त आहे. 2011ची जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील साक्षरता दर सर्वात कमी आहे? दादरा नगर हवेली. नेक्स्ट, वेबसाईट फ्रंट एंड पेजेस तयार करण्यासाठी कोणती लँग्वेज वापरली जाते? तर HTML ही लँग्वेज वापरली जाते. कशासाठी? वेबसाईट फ्रंट एंड पेजेस. हा कॉम्प्युटरचा क्वेश्चन आहे.
खालील समाजसुधारकापैकी कोण प्रार्थना समाजाचे संस्थापक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहसंस्थापक होते? तर कोण होते ते? आत्माराम पांडुरंग. 1866 साली रिकामी जागा यांनी लंडनमधील ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. कोणी केली? दादाभाई नौरोजींनी केली लंडनमधील ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. खालीलपैकी कोणते समाजसुधारक प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाजाशी जोडले गेले होते? त्यांनी समाज विवाह व भैया एज्युकेशन यासारखे कार्यक्रम राबवले. तर ते कोणी राबवले? नाना पाटील यांनी. ठीक आहे. खालील समाजसुधारकापैकी कोणाच्या आत्मचरित्राचे नाव माझी जीवनगाथा असे आहे? काय? माझी जीवनगाथा. तर ते कोणाचं आहे? केशव ठाकरेंचं आहे. – 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? ती 31.16 आहे. इंटरनेटशी कनेक्ट असणाऱ्या प्रत्येक संगणकाची ओळख रिकामी जागाने स्पष्ट होते. कशाने स्पष्ट होते ते? IP ॲड्रेसने स्पष्ट होते. हा पण कम्प्युटरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणाला स्त्री पुरुष तुलनासाठी ओळखले जाते? कोणाला ओळखले जाते? ताराबाई शिंदेंना. तर अशा प्रकारे आपण सर्व क्वेश्चन कव्हर केलेले आहे आणि त्यातल्या त्यात हे जे योजना आहेत ना, त्या आपण खूप साऱ्या योजना कव्हर केलेल्या आहे एका टेस्टमध्ये. तर हा जो टेस्ट पेपर आहे तो आधी तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्याची PDF मी पोस्ट केलेली आहे. तो आधी तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्याचं जे एक्सप्लेनेशन ते बघायचं आहे. कारण की एक्सप्लेनेशनमध्ये मी त्याचे आन्सर पण सांगितलेले आहे आणि त्याच्या रिलेटेड जे बाकीचे क्वेश्चन्स आहे ते सुद्धा मी एक्सप्लेन केलेले आहे. ठीक आहे. तर होप करते की तुम्हाला समजलं असणार. आणि काही क्वेरीज असतील तर मला सांगाल आणि हे सुद्धा सांगाल की तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे. मग त्या टॉपिकवर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ जे ऑलरेडी एक्झाममध्ये विचारलेले आहे. ठीक आहे. थँक्यू.